राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। राज्याच्या शालेय शिक्षण विभागातर्फे पवित्र पोर्टलच्या माध्यमातून संपूर्ण राज्यभरात शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जात होती। त्यातच लोकसभा निवडणुका जाहीर करण्यात आल्या। पर्यायाने आदर्श आचारसंहिता सुरू झाली। या आचारसंहितेमुळे या भरती प्रक्रियेवर निर्बंध आले होते, परंतु आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यास परवानगी दिली असल्यामुळे मागील काही दिवसांपासून रखडलेली शिक्षक भरती पुन्हा सुरू होणार असल्याने पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळालाय। पवित्र पोर्टल मार्फत 25 फेब्रुवारी 2024 रोजी गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारस असलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी व्यवस्थापन जाहिरात निहाय प्रसिद्ध करण्यात आले आहेत। त्यानुसार पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी करून समुपदेशनाद्वारे नियुक्ती प्रक्रिया त्या नियुक्ती प्राधिकारी स्तरावर सुरू करण्यात आल्या। दरम्यान केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा 2024 निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला। पर्यायाने आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली। आचारसंहिता कालावधीत नियुक्ती संदर्भातील कार्यवाहीवर निर्बंध आले। याविषयीची तातडी तसेच न्यायालयीन आदेश विचारात घेता नियुक्ती प्रक्रिया सुरू ठेवण्यास परवानगी मिळवण्यासाठी शिक्षण आयुक्त कार्यालयाने शासनामार्फत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रस्ताव सादर केला होता। या संदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगाने नियुक्तीस शिफारस झालेल्या ठिकाणाची मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नियुक्ती संदर्भात कार्यवाही करण्यास परवानगी दिली आहे। या आशयाचे पत्र शिक्षण आयुक्त कार्यालयास 19 एप्रिल रोजी प्राप्त झाले। त्यानुसार नियुक्ती प्राधिकारी यांना कार्यवाही करण्याबाबत निर्देश देण्यात आले असल्याचे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी कळवले। केंद्रीय निवडणूक आयोगाने शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्यास परवानगी दिली असल्यामुळे मागील काही दिवसांपासून रखडलेली शिक्षक भरती पुन्हा सुरू होणार असल्याने पात्र उमेदवारांना मोठा दिलासा मिळालाय। आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।